हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज संडे आहे. आज काहीतरी स्पेशल मुलांसाठी बनवलेलं आहे, तर दाखवते मी तुम्हाला. सगळ्यांकडेच बनतात असं नाही आहे, पण संडे आहे म्हणून मला सुट्टी तर नाही आहे, पण तरी पण म्हटलं चला आता मुलांसाठी खूप दिवस झाले बनवलं नाही, काहीतरी बनवावं स्पेशल. मुलांना खूप आवडते आणि आवडीने पण खूप खातात. कोणाकोणाला आवडते इडली सांबार. मलाही आवडते, माझ्या मुलांना आवडते, माझ्या मिस्टरांना नाही आवडत. चला या सगळे खायला. खूप छान आणि खूप टेस्टी आणि खूप असे सॉफ्ट झालेले आहे. छान, खूप छान झालेले आहे. चला म्हटलं आज तुम्हाला इडली सांबार खाऊ घालते. गरम आहे. सांबारपेक्षा तर आम्ही तर असं 2-3 खाऊन घेतो. खूप आवडते अशी. मुलं पण बिना सांबाराचे पण खातात, असं काही नाही. खूप दिवस झाले होते मी इडली काही बनवली नव्हती, आणि आरू पण खूप आग्रह करत होता की मम्मी इडली वगैरे बनव, इडली डोसा वगैरे बनव. काल रात्री डोसे वगैरे बनवले त्याचे आणि त्याचा पेस्ट उरला, तर त्याचा आता हे इडली बनवत आहे. हे बघा दिसतंय. काढत आहे मी सगळे, आणि खूप छान आणि खूप इझिली निघून राहिले. एकदम सॉफ्ट आहे आणि मस्त आहे. चला या, कोणाकोणाला आवडते कमेंट बॉक्समध्ये सांगा. इडली सांबार तुम्हापर्यंत पोचवू तर नाही शकत, पण घरी बनवून खा सगळे. ज्यांना नाही आवडत तर त्यांनी ट्राय करून बघा. आवडते असं काही नाही. प्रत्येकांची आवडती डिश नाही आहे, परंतु आजकाल मुलं वगैरे तर खूप आवडीनेच खातात. माझ्या घरी तर खूप खातात. आता तर हे दिवसभर इडली चालेल. दिवसभर म्हणजे जेवण तर आज करणारच नाही मुलं. ते तर इडलीमध्येच पूर्ण दिवस घालवणार आज. आरू पण आणि छोटू पण, माझावाला डुग्गू पण, दोघांनाही इडली आवडते. तर ते आज जेवण तर काही करणार नाही, इडलीवरच राहणार आहे दिवसभर. आणि मी भरपूर बनवते, जेणेकरून मुलांना दिवसभर उरली पाहिजे, त्याच्यामुळे मी भरपूर बनवते. आणि काही उरलेली, जशी आता उरलेली राहिली तर मी जसं आता फ्राय करून संध्याकाळी वगैरे त्याचे छोटे छोटे पीस करून फ्राय करते त्याला, आणि तिखट, मीठ, गोडनिमाचा पत्ता वगैरे टाकून छान मस्त फ्राय करून ते पण खाऊ घालते संध्याकाळी उरलेली. भरपूर बनवते ते, त्याच्यामुळेच भरपूर बनवते मी, जेणेकरून 2 दिवस तरी आरामाने खाल्लेले पाहिजे. झाली माझी इडली बघा. ज्यांच्या घरी मुलं असे खातात आणि फॅमिली खाते त्यांच्यासाठी तर खूपच बेस्ट आहे. आणि नाश्ता म्हणजे खूप छान होऊन जाते हा एक प्रकारचा मुलांसाठी. आणि खूप आवडीने खाल्लं तर मग आईवडिलांनाही खूप म्हणजे आईलाही एक मनाला शांती मिळते की काहीतरी आपले मुलं खातात, आणि काहीतरी मुलं असे खातात आणि त्यांच्याबरोबर आपल्यालाही काही गोष्टी अशा खायला मिळते. जे मुलं बिलकुलच खात नाही त्यांचं थोडंसं टेन्शन राहते. जसं आता माझा आरू काही भाज्या नाही खात, भरपूर भाज्या नाही खात, खूप क्वचितच भाज्या खाते. तर तसंच काही मुलं पण तसेच राहते आपलेवाले. तर असे भरपूर आहे. आणि मुलं खेळत आहे बाहेर. हे बघा माझा डुग्गू बाहेर खेळून राहिला. बघा ॲटोमध्ये बसून आहे, दिसतंय तो बा ॲटोमध्ये बसून आहे.
बघा ॲटोमध्ये बसून आहे. आ झूम करून बघा ॲटो. आ बोल ना. नाही मस्ती नाही करू. बाय बाय. ये मला आज ऑफिसमध्ये पण जायचं आहे, कारण की आता भावाचं लग्न आहे तर सुट्ट्या घेतलेल्या आहे मी 2-3 दिवसाच्या. ते पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करा आणि खूप सारा सपोर्ट करा. तुमचावाला खूप सारं सपोर्ट करा. मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला. खूप 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 सपोर्ट करा. खूपच आवश्यकता आहे तुमच्या सपोर्टची. तुमच्या सपोर्टमुळे तर नाही काही करू शकत, त्याच्यामुळे म्हणत आहे मी की खूप जेवढं जमेल तेवढं सपोर्ट करा मला. असं गाईज थोडं पाऊस नाही आलं की खूप गरम होते, त्याच्यामुळे आता तर हे असंच राहणार आहे वातावरण. आताच थोडंसं थंड वातावरण सकाळी राहते आणि आता पाऊस नाही आला त्याच्यामुळे थोडं गरम मारते. लग्नाचे व्हिडिओ, हळदीचे व्हिडिओ पण मी शेअर करेल भरपूर आणि सगळेजणी आणि खूप सारे व्ह्यूज द्या मला आणि सगळे माझे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आवडेल आणि असेच सपोर्ट करत राहा आणि खूप खुश राहा. आणि मी पण राहते आणि असं दुःख म्हणून नाही ठेवायचं मनामध्ये, खुश म्हणूनच राहायचं छान. त्याच्यामुळे आपलं कसं एक माइंड खूप फ्रेश राहते. दुःख तर सर्वांनाच राहते, असं नाही की कोणाला नाही राहत. दुःख मला पण आहे, तुम्हालाही असेल दुःख. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख चालूच राहते, त्यालाही मात द्यावं लागते. तर त्याच्यामुळे हे सगळं टाळून मनात खुश ठेवून आपलं नैसर्गिक जसं वातावरण आहे त्यानुसार वागून खूप अगल्यावाल्या माणसांनाही खुश ठेवा. तुम्ही पण खुश राहा. बघा लाईफ कशी एकदम हॅपी होऊन जाते. त्याच्यामुळे आपण खुश, सगळी दुनिया खुश, राईट ना. सो गाईज मी आता इतकंच ब्लॉग ठेवते, खूप काही मोठं करत नाही मी ब्लॉग. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण पुन्हा. चला तोपर्यंत बाय अँड टाटा.